नमस्कार. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण चिवडा बनवणार आहोत. त्यासाठी एवढं साहित्य घेतलेलं आहे. चिवड्यासाठी हे साहित्य खूप आवश्यक आहे. खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे. इथे 1 किलो पोहे आहे. पोहे 1 दिवस उन्हात ठेवून चाळून घेतलेले आहेत. साधे पोहे आहेत, भाजके पोहे नाहीत हे. आता गॅसवर कढई ठेवून आपण तेल टाकून घेऊया. तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण पोहे टाकून देऊया त्यामध्ये. अशा प्रकारे आपले पोहे तळून घेतलेले आहेत. पण झाऱ्याने सगळं येत नव्हतं, म्हणून मी इथे पुरणाची चाळण ठेवलेली आहे. त्यामुळे खूपच मस्त पोहे फुलून येतात ते. अशाच प्रकारे आपण सर्व पोहे तळून घेणार आहोत. कढईत चाळणी ठेवून मस्त फुलून आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे लवकर होतं ते. अशा प्रकारे सर्व पोहे तळून झालेले आहेत आपले. जराही तेलकट नाहीत. सर्व तेल निथळून आपोआप जातं खाली. आता हे सर्व साहित्य आपण तळून घेणार आहोत चाळणीच्या साहाय्याने. लसूण टाकलेला आहे. व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे मी काही जास्त दाखवत नाही. हे अशा प्रकारे सर्व तळून झालेलं आहे आपलं. अलग अलग तळून घेतलेलं आहे. एकदम छान पोहे झालेले आहेत. थंड झाल्याच्या नंतरच आपण सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. आता पोहे थंड झालेले आहेत. आपण तळून घेतलेलं सर्व साहित्य त्यामध्ये टाकून देऊया. आणि चांगलं मिक्स करून घेऊया. इथे 1 सपाट वाटी मीठ टाकून घेतलेलं आहे. मिरची पावडर, थोडीशी हळद पण टाकून दिलेली आहे, कारण तळताना जिरे मोहरीमध्ये हळद टाकली होती. आता हे सर्व आपण छानसं मिक्स करून घेऊया. असा मस्त झालेला आहे आपला चिवडा. मिरची पावडर आणि हिरवी मिरची टाकल्यामुळे अप्रतिम लागतो. अशा प्रकारे आपला झटपट चिवडा तयार झालेला आहे पोह्याचा. एकदम कुरकुरीत झालेला आहे. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघत राहा. कमेंट्स करा. व्हिडिओ बघत राहा.